शिवसैनिकांच्या हितासाठी ठाकरे आणि शिंदेनी एकत्र यावं। ठाकरे शिंदेना गजानन कीर्तिकर यांनी एक मोठं आव्हान केलंय। दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या झाल्यामुळे हे नुकसान होतंय असं गजानन कीर्तिकर म्हणतात। उत्तर पश्चिम मुंबई वायव्यच्या निकालाबाबत सुद्धा कीर्तिकरांनी संशय व्यक्त केलाय। मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेणं संशयास्पद आहे असं कीर्तिकर म्हणतात। वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची असल्याचं सुद्धा त्यांनी बोट केलेलं आहे। आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर आपल्यासोबत आहेत। गजानन कीर्तिकर हे माजी खासदार आहेत आणि अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत। गजाननजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज होती। तुम्ही अगदी मोकळेपणाने बोलता, अगदी मोकळेपणाने उत्तर आहे। मतमोजणी प्रक्रिया जी झाली अमोल कीर्तिकर त्याच्यावरती तुम्हाला संशयास्पद वाटते का? तुम्ही प्रश्नचिन्ह अगदी मोकळेपणाने सांगा, काय वाटते तुम्हाला? मतमोजणी प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये मी काय सहभागी नव्हतो, माझा काय संबंधच नव्हता। अमोल कीर्तिकर उमेदवार आहे, त्याच्या पक्षाचे निवडणूक यंत्रणेचे जे प्रमुख आहेत ते सगळे होते आणि त्यांना जे वाटलं ते असं आहे की बुवा निवडणूक प्रक्रियेमध्ये, मतमोजणी प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी संशयास्पद काही कृती झालेल्या आहेत। 19व्या फेरीनंतर मतमोजणी जाहीर केली नाही, मताआकडे बोर्डावरती लिहिलं गेलेलं नाही। मतमोजणीचे फेर मतमोजणी करा म्हणून जो मागणी केली ती फेटाळण्यात आली आणि ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत। आणि ह्या संशयास्पद असल्यामुळे मी अमोलला एवढंच सांगितलं की पक्षाला सांग की आता हे वृत्तपत्रातून किंवा माध्यमातून ह्याची चर्चा करू नका, कोर्टामध्ये जा, कोर्ट जो काय निर्णय घेईल, दाद देईल किंवा जे काय एक्झामिन करेल त्याच्यावरती विश्वास ठेवा। त्याच्यामुळे माझं ह्याच्याबद्दलचं एवढंच मत आहे की त्यांना जर काही संशय आहे तर त्यांनी ते सरळ कोर्टासमोर दाद मागावी। बोलताना बोललं होतं की मोकळेपणे की संशयास्पद वाटते। तुम्हाला का असं वाटतं? तुम्ही यापूर्वी या प्रक्रियेत नसलात तर यापूर्वी अनेक वेळा या प्रक्रियेतनं गेल्यात, इतक्या कमी मतांनी लोकसभेला तुम्हालाही वैयक्तिकरित्या काही संशयास्पद वाटते का? आणि तसं का वाटण्याचं कारण काय आहे? 48 मतांनी रवींद्र वायकर जिंकला ही बाब संशयास्पद नाही, परंतु मतमोजणी त्याच्या फेऱ्या असतात, 26 फेऱ्या आहेत। 19 फेऱ्यापर्यंत मतमोजणीचा आकडा डिक्लेअर होतो आणि नंतर तो स्थगित होतो, ही संशयास्पद बात आहे। तो जो टेलिफोन बाहेर गेला आणि तो टेलिफोन बाहेर गेल्यानंतर त्याला जे काय ओपीटीचं जे हे लागतं, डायरेक्शन लागतं, ते खंडित झालं, ही बाब संशयास्पद आहे। आणि ह्या सगळ्या संशयास्पद गोष्टी ज्या आहेत, साधारणपणे काय होतं की जेव्हा कमी मार्जिनने एखादा उमेदवार हरतो किंवा जिंकतो त्यावेळेला निर्णय अधिकाऱ्यांनी एकदम स्वच्छ कारभार करायचा असतो। त्यांनी फेरमोजणी मागितली तर द्यायची असते, प्रतिपक्षाला त्यांनी समाधान द्यायचं असतं, ती पण कृती केली नाही। पण या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे। आणि या निमित्ताने आणखीन एक गोष्ट अधोरेखित झाली, ती मी स्पष्ट मांडतो आपल्यासमोर की साधारणपणे लोकसभेचा निर्णय अधिकारी हा स्वच्छ प्रतिमेचा लागतो, परंतु वंदना सूर्यवंशी ज्या आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला आरोप म्हणून मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमणूक का केली? मुळात त्यांच्या निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश आहेत की स्वच्छ प्रतिमेचा निष्कलंक अधिकारी आरोप म्हणून नेमायचा असतो। मग भ्रष्ट अधिकारी असणाऱ्या वंदना सूर्यवंशीला तिथे नेमलं का गेलं? ही चूक झाली मुंबईच्या उपनगरच्या कलेक्टरची, त्याचा दाद त्यांना द्यावा लागेल। निर्णय अधिकाऱ्यांची, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका पण तुम्हाला संशयास्पद किंवा त्यांची नेमणूक संशयास्पद वाटते? नेमणूक खरं म्हणजे मी काय सांगितलं, नेमणूक करताना काळजी घ्यावी लागते कलेक्टरनी की कोणाला आरोप म्हणून नेमायचं, कोणाला नाही। आरोप म्हणून नेमत असताना कळलं की नाही, ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा अधिकाऱ्यांना आरोप म्हणून नेमायचं नसतं। ते काम मुंबईच्या उपनगरच्या कलेक्टरनी केलेलं आहे, त्यांना त्याचा जाब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल।
एक राजकारणातली अनुभवी व्यक्ती म्हणून अमोलला तुम्ही काय सल्ला देणार आहात या सगळ्या प्रक्रियेविषयी? पुढे काय करावं असं वाटतंय तुम्हाला? कारण या प्रक्रियेत अनेक वेळा तुम्ही गेलेलात. नाही, मी सल्ला दिला, अनेक वेळेला बोललो की हे आता थांबवा तुम्ही पेपरबाजी, कळलं की नाही. तुम्ही सरळ कोर्टामध्ये तुमचं जे काय ठरलंय त्याप्रमाणे जा. कोर्ट जो निकाल देईल तो स्वीकारा, शिरसावध्य माना आणि विषय संपून टाका. काल वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिनामध्ये तुम्हाला आता अगदी मोकळेपणाने वाटते शिवसेना वेगळी झाली नव्हती पाहिजे होती, 2 मेळावे नसते झाले, एक असती, काही मार्ग काढता आला असं वाटते तुम्हाला? पहिल्यापासून माझं तेच मत होतं. आज मला सांगा की 2 भक्कम अशा शिवसेना आहेत महाराष्ट्रात. एका शिवसेनेचे 9, दुसऱ्या शिवसेनेचे 7, म्हणजे 16 आले. एकत्र शिवसेनेचे 2019ला 18 आले, म्हणजे ताकद 30, पण विभागली गेली. 2 आकडे आले 7 आणि 9चे. म्हणजे भक्कम शिवसेना ही भेदली गेली आणि हे भेदून शेवटी नुकसान महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांचं झालं. त्यामुळे ही शिवसेना एकत्र म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ती सिकंदर बनू शकेल एवढी ताकद शिवसेनेची आहे. यावं एकत्र कुठल्या तरी मुद्द्यावरून दोघांनी तुम्ही ज्येष्ठ दोघांशी तुमचे संबंध चांगले आहेत, तर तुम्ही वाटतात शिवसेना एकत्र आली, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर ताकद वाढेल. तुम्ही म्हणता सर लाखो शिवसैनिकांना न्याय मिळेल, लाखो शिवसैनिकांना न्याय मिळेल, ताकद वाढेल आणि एक संघ शिवसेना या महाराष्ट्रावरती सतत राज्य करत राहील एवढी ताकद आहे. वाटतं एक यावं का? मी स्पेसिफिक प्रश्न विचारला, मला तुमच्याकडे होतं यावं एक गजानन कीर्ती. दोन्ही शिवसेनेनी भविष्यात एकत्र यावं. भविष्यात राजकारणात काय घडू शकेल आज आपण अंदाज करू शकत नाही, परंतु इच्छा जर तुम्ही म्हणाल तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचे नेत्याची तीच इच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं. स्ट्राईक रेट तुमच्या सेनेचा जास्त, म्हणजे आता शेवटी प्रोजेक्शनचा विषय येतो तेव्हा जागा त्यांच्या, स्ट्राईक रेट आमचा जास्त. ह्या मॅथमॅटिक्सवरती तुम्ही किती विश्वास ठेवता? मॅथमॅटिक्स जे आहे ना स्ट्राईक रेटचं, हे सगळ्या ज्या एजन्सी असतात ना, आपण जे पक्ष एजन्सी जेव्हा नेमतो त्या एजन्सीला विजय संपादन करा म्हणून आपण कामगिरी दिलेली असते. आणि विजय संपादन करत असताना जर का त्या पक्षाचा पराजय झाला तर तो पराजयाची कारणं जी आहेत ती त्याच एजन्सी आम्हाला सांगतात की बुवा असं असं झालं म्हणून इतकी मतं पडली, आपण 7 सीटा घेतल्या तरी स्ट्राईक रेट जास्त आहे. आता ह्याच्यावरती समाधान मानून जर आपण राहणार असू तर भविष्यात विधानसभेला आपण निवडणूक लढताना पुन्हा चूक करू. एजन्सीचं कामच आहे कॅल्क्युलेशन करून स्ट्राईक रेट काढून देणं. स्ट्राईक रेट क्लायंट सॅटिस्फॅक्शन हा हेतू आहे का तिकडे? क्लायंट सॅटिस्फॅक्शन हा उद्देश आहे का तिकडे? आपला जो क्लायंट आहे एजन्सीजचा त्याला सॅटिस्फाय करणं किंवा त्याला हवे ते आकडे देणं हा हेतू असतो का? नाही, त्याला त्यांचं फेल्युअर कोणाचं असतं? राजकीय पक्षाचं असतं. जबाबदारी कोणी घेतलेली असते? ही आउटसाईड एजन्सी पैसे घेऊन कामं करतात त्यांनी घेतलेली असते. कळलं की नाही? आता तो फेल्युअर झाल्यानंतर तो फेल्युअर कशा पद्धतीने झाला याचं विश्लेषणाची आकडेवारी ते तयार करतात आणि ते पक्षाला सांगतात आणि पक्षाने त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे वाटचाल करायची असते. शेवटचा प्रश्न, रामदास कदम काल म्हणालेत की 100 जागा पाहिजेत किंवा अजित दादा तुम्ही अजून थांबला असतात, उशिरा आला असतात तर फायदा झाला असता. पटतंय तुम्हाला रामदास कदमांचं हे गणित? तुम्ही प्रतिक्रिया नाही तरी पटतंय की नाही एवढं उत्तर तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. तर मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कुठलीच प्रतिक्रिया दे. कॅमेरामन ललित चौधरी सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. गजानन कीर्तीकर हे खरं तर जुने पहिल्या फळीतले शिवसैनिक आणि दोन्ही शिवसेना वेगवेगळ्या झाल्या, शिवसेनेत फूट पडली आणि त्यामुळे दोन्ही बाजूंचं नुकसान होतंय असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत आणि स्वतः गजानन कीर्तीकर जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, अशा एकाच घरामध्ये हे 2 गट कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाचा नुकताच निसटता पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये, मात्र त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला. या सगळ्यामध्ये जय पराजयापेक्षा जर ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असेल तर त्याचा तपास होणं गरजेचं आहे असं
गजानन कीर्तीकर म्हणतात आणि दोन्ही शिवसेनांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। दोन वेगवेगळे लढतायत त्यामुळे दोघांचंही नुकसान होतं, एकत्र होऊन लढलो तर ही एक मोठी ताकद असेल असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलेलं आहे। गजानन कीर्तीकर नेमकं काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया। दोन भक्कम अशा शिवसेना आहेत महाराष्ट्रात। एका शिवसेनेचे 9, दुसऱ्या शिवसेनेचे 7, म्हणजे 16 आले। एकत्र शिवसेनेचे 2019ला 18 आले, म्हणजे ताकद 30, पण विभागली गेली। 2 आकडे आले 7 आणि 9चे, म्हणजे भक्कम शिवसेना ही भेदली गेली आणि हे भेदून शेवटी नुकसान महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांचं झालं। त्यामुळे ही शिवसेना एकत्र म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ती सिकंदर बनू शकेल एवढी ताकद शिवसेनेची आहे। शिवसेनेची ताकद मोठी आहे, फक्त ती विभागली गेली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंचं नुकसान होतंय असं गजानन कीर्तीकर म्हणतात। शिवसैनिकांच्या हितासाठी दोघांनीही एकत्र यावं, ठाकरे शिंदे यांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं।